आज या ठिकाणी सुरुवातीपासूनच माझी भावना होती, मीच स्वतः कॉलेज जीवनामध्ये असताना मलाच सैनिक भरतीमध्ये जायचा माझाच विषय, कारण NCC मध्ये पण मी होतो। सातत्यानं माझ्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल सार्थ अभिमान आपल्या सर्वांनाच असतो। परंतु या तालुक्यामध्ये काम करत असताना एक माझी जी भावना होती, एक शहीद स्मारक या ठिकाणी या तालुक्यामध्ये असावं तालुका प्लेसला, त्या दृष्टिकोनातून सगळेच आणि बहुतांशी बार्शी तालुक्यामधले असंख्य सैनिक या जी देशाची सेवा करताना आपण बॉर्डरवरती किंवा प्रत्येक सैन्य दलामध्ये आढळून येतात। त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि सातत्यानं चीन युद्ध असेल, पाकिस्तानी युद्ध असेल, कारगिलचं युद्ध असेल, त्याचबरोबर बॉर्डरवरती आपलं सगळ्यांचं संरक्षण करत असताना ज्या सैनिकांचं सर्वोच्च बलिदान गेलेलं आहे त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा 31 पोलीस ग्राउंड म्हणत होते याला, एक मोठा या ठिकाणी एक ठिकाण जागा उपलब्ध होती आणि या मध्यवर्ती गजबजल्या जागेमध्ये शहीद स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो। जवळपास याला 3 वर्ष अखंडपणाने प्रयत्न केले आणि आज हे काम पूर्ण होताना दिसतंय। मला खात्री आहे की जवळपास येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये हे काम क्लिअर होईल। त्यामध्ये आता जे रणगाडा या ठिकाणी आणायचा आहे तो आणला जाईल आता एक 8-10 दिवसामध्ये। रायफल जी आपल्याला मिळवायची होती ती या ठिकाणी आणलेली आहे, मिळालेली आहे। आपल्या सर्व अधिकारी जे कर्नल साहेब आहेत, ब्रिगेडियर साहेब आहेत, यांच्या माध्यमातून नगरवरनं हे साहित्य आपल्याला उपलब्ध होतंय। उर्वरित या ठिकाणी एक रॉकचा एक धबधबा म्हणून आहे ते आपण करतोय। या ठिकाणी शहीद स्मारकांची जी आठवण आहे, ह्या आठवणीचा पण स्तंभ या ठिकाणी करत ध्वजारोहणासाठी आपण ध्वजारोहण त्या ठिकाणी करतोय। सर्व शहीद झालेल्या माझ्या बार्शी तालुक्यातील सैनिकांची आठवण सर्वांना व्हावी आणि ह्याच्याकडे पाहून माझ्या तरुणांना देशभक्तीचा जागर व्हावा, त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी या तरुण पिढीला, मुला मुलींना, याकरता या सर्व गोष्टी आपण करतोय। आणि प्रत्येक शहीद झालेल्या जवानांचं नाव या ठिकाणी अमरपणाने त्या ठिकाणी कोरलं जाईल आणि अशा पद्धतीने आमचा हा संकल्प आहे। आमदार साहेबांच्या प्रेरणेतनं हे शहीद स्मारक 3 वर्षापासून प्रयत्नातून त्यांनी हे प्रत्यक्षात उतरवलं आहे आणि त्याचं जे पदार्पण सोहळा जे आहे, आता आम्ही 3 तारखेला टँक आणण्यासाठी जाणार आहे। ते 4 दिवसात टँक येईल पुन्हा नंतर आणि त्याच्यानंतर हा एक 20 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे आणि 22 तारखेला हे आमचे जे लेफ्टनंट जनरल M.A. झाकी साहेब BRC ते येणार आहेत आणि त्यांच्या हातून आमदार साहेब आणि त्यांच्या सर्वांच्या हातून हा उद्घाटन सोहळा पार पाडला। आमदार साहेबांचे प्रयत्न हे आमच्यासाठी भयंकर प्रेरणादायी आहे। आम्ही त्यांचे भयंकर ऋणी आहोत आणि होणाऱ्या जे पुढे येणाऱ्या पिढीला ही त्याची प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोक ही बघितल्यानंतर, हे स्मारक बघितल्यानंतर हे लोक जास्तीत जास्त आर्मीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, ह्यामधून ही प्रेरणा मिळेल। मी तुमचा ऋणी आहे, तुम्ही देशाचं संरक्षण करा। मी आतापर्यंत नेता असा बघितला नाही की म्हणजे सैनिकासाठी बिलकुल आमचा प्रश्न आहे तो धावून येणारा बघितला नाही आणि आम्ही साहेबाचं ऋणी आहे आणि आम्ही कधीच जेवढे पण सैनिक आहेत तेवढे कधीच विसरणार नाही, कारण आमच्यासाठी एवढं अजून बार्शी तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहीद स्मारक अशी स्थापन झाली। महाराष्ट्र भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। वंदे मातरम, वंदे मातरम।